हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जुलैचा भाग पाहणार आहोत. तर आजचा भाग एकदम छान असा दाखवलेला आहे. त्यासाठी तुम्हाला हा रिव्ह्यूसुद्धा शेवटपर्यंत ऐकायचा आहे, तोही माझ्या आवाजात. तर आता पहिल्यांदा काय झालं आहे, तर पहिल्यांदा अर्जुन सायलीला म्हणतो आजचा दिवस अर्जुन आणि तन्वीचा. अर्जुनला त्याची तन्वी इतक्या वर्षांनी भेटली आहे ना, त्यामुळे त्यांनी एकमेकाबरोबर वेळ घालायला नको का. तेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा तुला कळलं कसं, असं अर्जुन म्हणतो. आज मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. तेव्हा सायली म्हणते आणि अर्जुन म्हणतो मी तर सांगितलंसुद्धा नाही, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते मला तुमच्या डोळ्यात बघून कळालं आणि तसं पण मला तुमच्यासाठी खास दिवस काढायचाच होता. तन्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मला साथ दिली नसती तर आज आपणाला हे सत्य कळलंच नसतं, असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच ग्रेट आहेस बायको तू. आज मला माझ्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायचा होता. जस्ट फ्रेंडशिप डे. सगळ्यांचेच वेगवेगळ्या प्रयत्न होते ना, म्हणून मी काय बोललोच नाही, गप्पच बसलो, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा प्रतापराव म्हणतात ठीक आहे रे, आमचा नंबर नंतर लागला तरी चालेल, असं प्रतापराव म्हणतात. तेव्हा अर्जुन लगेच गुडघ्यावर बसतो आणि सायलीला म्हणतो माझ्यासोबत डेटवर येशील का. तेव्हा सायली म्हणते आणि सगळेजण हात समोर करतो आणि तेव्हा सायलीसुद्धा हो म्हणून हात हातात देते आणि सगळेजण म्हणतात सायली हो म्हण, सायली हो म्हण, असं म्हणतात आणि टाळ्या वाजवत असतात. सगळेजण खूप खुश असतात आणि प्रेक्षकांनो, आणि मग सायलीसुद्धा हातात हात देते आणि हो येईन असं म्हणते आणि सगळेजण परत एकदा वा वा म्हणून परत टाळ्या वाजवतात. आणि मग आता अर्जुन म्हणतो चल पटकन रेडी होऊन निघू. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अर्जुन तुम्ही जास्त लांब जाऊ नका, नाहीतर मला उगाचच काळजी वाटत राहील. तेव्हा प्रतापराव म्हणतात हो गाडी हळू चालव, पावसाचे दिवस आहेत, हे विसरू नकोस, असं प्रतापराव म्हणतात. तेव्हा प्रतिभात्या म्हणतात अर्जुन शक्यतो बाहेरचं खाऊ नका. तेव्हा अस्मिता म्हणते सायलीला पावसाचं पाणी लागू देऊ नकोस ना. तेव्हा अश्विन येतो आणि म्हणतो ठीक आहे तू बाहेर चाललो तुम्ही, ठीक आहे डेटवर चाललात ते ठीक आहे, पण सायली वेहिनी प्रेग्नेंट आहे हे विसरू नकोस, असं अश्विन म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो झाले का सगळ्याचे इंट्रेक्शन देऊन, झाले का, असं म्हणतो. मग आमची डेटसुद्धा इथेच करू का, असं सुद्धा म्हणतो. जाऊ का असं विचारतो. मग तेवढ्यात अर्जुनचं पार्सल आलेलं असतं आणि मग एक पार्सलवाला येतो आणि मग अर्जुन सर आहेत का, पार्सल आलं आहे, असं म्हणतो. तेव्हा ते पार्सल घेऊन अर्जुन आतमध्ये येतो. तेव्हा अस्मिता म्हणते हे काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोसोबत नाही तर माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत डेटवर चाललो आहे, हे तुझ्यासाठी, असं सायलीला म्हणत असतो. तेव्हा हे कशासाठी, तर असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो आज मी माझ्या मैत्रिणीसोबत डेटवर चाललो आहे. तुला सायलीसारखं नाही तर तन्वीसारखं डेटवर यायचं आहे आणि यात मी सगळं मागवलं आहे, तू घालून बघ, असं अर्जुन म्हणतो. आणि मग सायली ठीक आहे म्हणते आणि मग त्या सगळ्या फाईल्स अर्जुन मग आतमध्ये घेऊन गेलेला असतो. सायलीने काल सह्या केल्या होत्या त्या. आणि मग परत इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. ते प्रिया म्हणते ताई मला कोणीतरी भेटायला येणार आहे, असे हवालदारला म्हणत असते आणि मग तिचं नाव तू रजिस्टरमध्ये घालू नकोस हं, असं म्हणते, आणि लिहू पण नकोस, असं म्हणते. आणि मग कोण भेटायला येते हे कोणालाही कळता कामा नये, असं म्हणते. आणि मग तेवढ्यात प्रिया म्हणून कोणीतरी आवाज देतं आणि तोंडावर ओढणी घेतलेली असते. ती सुद्धा एक हिरोईनच आहे. आणि मग ती समोर येते आणि मग प्रिया म्हणते तोपर्यंत इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन छान ड्रेस घालून गाडीत बसलेला असतो. सायली छान ड्रेस घालून छत्री घेऊन आलेली असते, बाहेर येत असते आणि अर्जुन गाडीतून पाहत असतो आणि इथं गाणं लागलेलं असतं. जे गाणं कोणतं आहे तर ठरलं तर मग या मालिकेचं जे पहिल्यांदा गाणं असतं जवळ राहुनी दूर दूर तुझ्या वाचुनी उदास हे ऋतू, दोन किनारे आपण दोघे भेट अचानक होईल का, असं ते गाणं सुरू असतं. आणि मग पुन्हा गाणं सुरू असतं अंधार उजळे, हे गाणं लागलेलं असतं आणि हे गाणं खूप वेळ आहे. आणि मग आता अर्जुन सायलीकडे तर पाहतच असतो आणि मग सायलीसुद्धा अर्जुनकडे पाहत असते आणि मग विचारत असते की अर्जुन परत सायलीकडे पाहत असतो. आणि मग आता सायली म्हणते हे काय काय असं म्हणते आणि चुटक्या वाजवते अर्जुनच्या समोर. तरी पण अर्जुन सायलीकडे एकटक पाहतच राहतो.
कितीही वेळ अर्जुन सायलीकडे पाहतच राहत असतो. असाच आजचा खूप जास्त वेळचा सीन आहे. मग आता सायली चुटक्या वाजवते पण काही नाही, अर्जुन काहीच रिस्पॉन्स देत नाही. मग सायली एकदम चिमटा घेते. मग अर्जुन म्हणते, हे असं कोणी शुद्धीवर आणतं का, असं म्हणतो. आणि मग सायली म्हणते, असं हरवून कशाला जायचं, कोण जातं का, असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, इतकं सुंदर कशाला दिसायचं, असं अर्जुन म्हणतो. हे नक्की माझी सायली आहे, कारण माझी सायलीच असे लाजते, असं म्हणतो. आणि मग सायली म्हणते, सोबत चालले तर मग मी चालले बाहेर, असं म्हणते. आणि मग ती गाडीचा दरवाजा काढत असते. तेव्हा सायली म्हणते, नाही नाही ठीक आहे, आता ही माझी तन्वीच आहे, असं म्हणते. आणि मग दरवाजा काढून बाहेर चाललेली असते. कुणाचं नाव नाही त्याशी अशीच तन्वी रागावते, असं अर्जुन म्हणतो. तर आता प्रेक्षकांनो, ही तुम्हाला मालिका आवडते का? मला तर ही मालिका खूप आवडते. आता काहीतरी ट्विस्ट येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणता ट्विस्ट येईल? आणि ती मुलगी आहे ती आता काय करणार आहे? प्रियाचा आणि तिचा कोणता प्लॅन असणार आहे? मला तर वाटतं की आता अश्विनच्या सोबत प्रेमाचं नाटक करण्याचा प्लॅन करेल, असं मला तरी वाटतं. मग आता सायली म्हणते चला म्हणते, आणि मग तिथून निघालेले असतात. मग गाडीची सीट बेल्ट लावतात आणि परत दोघेही निघतात. आणि परत मग अर्जुन सायलीकडेच पाहत असतो. आणि मग परत एकदा जेलमधला सीन दाखवलेला आहे. ती हवालदार म्हणते, बोला, मी इथेच लक्ष ठेवून आहे, असं म्हणते. आणि मग आता प्रिया म्हणते, तू स्कार्फ काढू शकतेस, ही आपलीच आहे, त्या हवालदारकडे म्हणते. आणि जोपर्यंत ही पहारा देते तोपर्यंत इथे तुला कोणीही येणार नाही, असं म्हणते. प्रिया त्या मुलीला पाहत म्हणते. आणि मग ती मुलगी हळूच त्याच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढते. आणि ती मुलगी, हे काय बोलून घेतलेस, असं म्हणते. तर प्रिया म्हणते, कसलं काम आहे? तेव्हा प्रिया म्हणते, सांगते. आणि त्या हवालदाराला कोण येते का नाही ते लक्ष ठेवायला सांगते. आणि मग ती लक्ष ठेवत असते आणि लक्ष देऊन ऐक असं म्हणते. आणि मोठा प्लॅन आहे, गोंधळ होऊन चालणार नाही, असं प्रिया त्या मुलीला सांगते. आणि ती हळूहळू काहीतरी प्लॅन सांगत असते. मग आपणालाही काही दाखवलेलं नाही आणि ऐकवलेलं पण नाही. मला तर असं वाटतं की अश्विनसोबत प्रेमाचं नाटक करण्याचा प्लॅन असेल. मग आता इकडे अर्जुन आणि सायली चाललेली असतात आणि परत एकदा लांब संगीत सुरू असतं. आणि मग सायली काय करते, गाडीच्या बाहेर हात काढते आणि पावसाचं पाणी अर्जुनच्या तोंडावर टाकते. आणि मग परत एकदा घरातला सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. आता आपण निवांत बसलोय पण घरात एकच बाळ आहे, असं कल्पनाताई म्हणत असतात. म्हणतात, दुसरं बाळ आल्यावर आपल्याला श्वाससुद्धा घेता येणार नाही, असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, कल्पना, आम्ही सांगायला विसरलो, रविराजांशी माझं बोलणं झालंय, त्यांचा एक टप्पा उत्तम पार पडला. कल्पनाताई म्हणतात, बरं झालं. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मी काय म्हणते, सुमन काल सांगत होती की ती तिच्या भावाकडे म्हणजे दादाकडे जाणार आहे. आणि मग प्रतिमा एकटीच असेल ना, तिला आपण आपल्या घरी बोलावून घेऊ का? तेव्हा प्रतापराव उत्तम म्हणतात. आणि मग अस्मिता म्हणते, लगेच तिला सांगून टाकूया, असं म्हणते. कल्पनाताई म्हणतात, सायलीला फोन करून सांगते, ती खुश होईल. अगदी तेव्हाच मी त्यामध्ये उगाच कॉल करून डिस्टर्ब करू नकोस, असं अस्मिता म्हणते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तेवढंच कळलं का, ती बाहेर ठीक आहे ना? तेव्हा प्रतापराव म्हणतात, अगं ती दोघी सोबत गेली आहे, त्यांना का सारखं डिस्टर्ब करतेस फोन करून? अस्मिता म्हणते, नाही तर काय, तू कबाब में हड्डी कशाला होतेस? तेव्हा अश्विन खूप तोंड पाडून बसलेला असतो. तेव्हा तू गप्प का आहेस, असं प्रतापराव विचारतात. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही कुठे काही नाही, असं म्हणतो. आणि परत एकदा अर्जुन सायलीचा सीन दाखवलेला आहे. तिथं कणसं भाजलेली असतात आणि तो माणूस कणस देत असतो. मग अर्जुनने सायलीला एक कणीस दिलेला असतो आणि आपण एक कणीस घातलेलं असतं. भाजलेले कणसं तुम्हीसुद्धा पावसाळ्यात असे खाल्ले आहात का? खूप छान लागतात. आणि मग अर्जुन आणि सायली ते भाजलेले कणसं खातात आणि मग परत पुढे जातात. आणि मग अश्विन म्हणतो, मला एक काम आहे, मी रूममध्ये जातो, असं म्हणतो. मग प्रतापराव म्हणतात, अश्विन थांब, असं म्हणतात. आणि मग प्रतापराव उठून त्याच्याजवळ येतात. मग सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं बरं का अश्विनचं. मग आता प्रतापराव म्हणतात, अश्विन, मगापासून बघतोय तू अस्वस्थ आहेस, काही झालंय का? ते वाचून मला पाहून खरंच काही नाही, मी आपला असंच. तेव्हा कल्पना म्हणतात, अश्विन, तू परत प्रियाचा आणि तिच्या बाळाचा विचार करतोयस ना? अरे त्या दोघांचा काही संबंध नाही त्या दोघांशी, पण तरीही तू सुद्धा स्वतःला त्रास करून घेतोयस बाळा. तेव्हा हा विषय निघाला ना प्रियाचा की मला रिस्प्लेस व्हायला होतं ग. प्रतापराव म्हणतात, मग अश्विन, हे बघ, तू आम्हाला सगळ्याला सांगतोस की हे सगळं विसरा आणि पुढे चला, आणि नेमकं तूच हे करत नाही आहेस. अशा प्रकारामुळे आता हे तर मला शक्य वाटत नाही आहे. तेव्हा मी अस्मिता पुढे येते आणि अश्विन, तुझ्या पुढे तुझं अख्खं आयुष्य आहे, आपण दोघांनी मिळून ते एकत्र करायचं. मी पुढे जाते तर तू माझा हात धरून तू पण माझ्याबरोबर चल ना, असं अस्मिता म्हणत असते. हे बघ अश्विन, माझ्यापेक्षाही तुला कठीण जाते, कारण तुझा अजूनही डिवोर्स झालेला नाही. एकदा का त्या पेपरवर सह्या झाल्या ना, मनापासून मोकळं झाल्यासारखं वाटेल बघ तुला. त्यामुळे प्लीज
प्रियाला डिवोर्स दे असं अस्मिता अश्विनला सांगत असते. तेव्हा प्रतापराव जवळ येतात आणि तेही म्हणतात, अश्विन, आम्हाला सगळ्यांना वाटतं की तू डिवोर्स प्रोसेस लवकरात लवकर सुरू करावी. मग आता इकडे परत अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. दोघेही बाहेर गाडीतून येतात आणि छत्र्या काढलेल्या असतात, कारण पाऊस झुमझुम सुरू असतो. आणि मग इथे वडापावच्या गाडीजवळ येतात. ते दोघेही थांबतात. एक चहा आणि एक स्ट्रॉंग कॉफी असं अर्जुन सांगत असतो. मग तेव्हा सायली म्हणते, तुम्ही मला इथे डेटवर घेऊन आलात, बरं झालं, नाहीतर मला वाटलं होतं एखाद्या श्रीमंत ठिकाणी तुम्ही मला डेटवर घेऊन जातात. तुमच्याबरोबर सायली आहे ना? सायली नाही, तन्वी आहे ना? म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तन्वी आहे ना, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलो आहे. माहिती आहे मला, तिला कोणतेही मोठे हॉटेल्स कधीच आवडायचे नाहीत, म्हणून तिला मी कधीतरी कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये गेलो ना आम्ही, तर ती ऑर्डर काय करायची, वडापाव, असं अर्जुन म्हणतो. आणि मग तिला मी विचारतो, तुला आठवतंय ना? तर सायली म्हणते, हो आठवतंय ना मला, मी खूप मस्त वडापाव खात बसायचे आणि सगळेजण आश्चर्याने बघतही बसायचे आणि सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघत बसायचे आणि ही वडापाव कशी खातीये असं म्हणत असायचे. तेव्हा मी तो वडेवाला माणूस म्हणतो, ताई, मी गरमागरम वडे देऊ का तुम्हाला? किती वडापाव देऊ? असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते, वडापाव खाऊया आपण आणि मग त्याबरोबर मिरची पण. अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही. मग सायली म्हणते, मला 2 वडापाव द्या ना, त्याबरोबर भरपूर मिरच्या पण द्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, अर्जुनला म्हणते, किती वडापाव खाणार आहे? तेव्हा नाही नाही, तुला खायचं नाही, आठवते का तुला? चहापर्यंत ठीक आहे, तेव्हा 1 वडापाव खाऊ द्या ना मला. अर्जुन म्हणतो, नाही नाही म्हणजे नाही. तेव्हा सायली म्हणते, मला वडापाव खायचे डोहाळे लागलेत असं समजा, पण मी वडापाव खाणार म्हणजे खाणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही. आणि ते सगळे तळलेले वडापाव बघून सायलीच्या तर तोंडाला पाणी सुटलेलं असतं. आणि मग कोणाला पण तसंच होतं ना प्रेक्षकांनो, तर नुसता वडापावचा वास जरी आला ना तर वडापाव खावासा वाटतो. तेव्हा सायली म्हणते, प्लीज प्लीज 1 वडापाव खाऊ तरी द्या. तेव्हा प्लीज म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी घरी गेल्यावर मग मम्माला सांगतो गरमागरम वडापाव तुझ्यासाठी बनवायला. तेव्हा सायली म्हणते, असली चव नसते हो, प्लीज, मला लहान लेकरासारखं सायली हट्ट करत असते. मग अर्जुन नाही 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 असं म्हणत असतो. आणि मग सायली म्हणते, बघा तुम्ही तुमच्या प्रेग्नेंट बायकोला आणि बाळाला नाही म्हणू शकत नाही असं सायली म्हणत असते. मग असे सगळेजणच तिच्याकडे लोक पाहत असतात, ते हसत असतात. आणि मग अर्जुन म्हणतो, माझी बायको माझी मैत्रीण झाल्यापासून ना खूप आगाव झाली आहे. तेव्हा सायली म्हणते, ते सगळं ठीक आहे, वडापाव खाऊ देणार आहात ना तुम्ही, ते ऐकणार आहेस का माझं? एकच खा असं अर्जुन म्हणतो. आणि मग चहा आणि कॉफी त्या चहावाल्या माणसाने अर्जुन आणि सायलीला दिलेली असते. मग त्या माणसाने अजून काय असं म्हणतात, तर ते एकमेकात चहा आणि कॉफी मिक्स करतात. तो चहावाला म्हणतो, अहो साहेब, हे काय करताय? तेव्हा हे काय मारामारी, स्वीट मारामारी आहे असं अर्जुन म्हणतो. आणि ते दोघेही चेस करून तो चहा आणि मिक्स केलेली कॉफी पित असतात. आणि मग ते वडापावचं प्लेट देतो आणि म्हणतो, गरमागरम वडापाव घ्या. आता ही सायली ही असं म्हणतात. आणि मग सायली वडापाव खात असते आणि बाहेरचा अर्जुन तोंड खूप खराब करत असतो. आणि मग अर्जुन सायलीसोबत मिरच्यासुद्धा खाते. वा 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 असं खरंच असं म्हणत असते. आणि प्रेक्षकांना खूप छान लागतो वडापाव. मग हे दोघेही खरंच सुख आहे असं सायली म्हणत असते. वडापावची ही चव आहे ना, असं सुख जगात कुठंही नाही. आणि त्याचबरोबर ह्या मिरच्या तळलेल्या, आहा असं सायली म्हणत असते आणि खूप कौतुक करत असते त्या वडापावचं आणि त्या मिरच्याचं. खूप छान आहे असं अर्जुनला खुणावत असते. अर्जुन तिच्याकडे पाहतच असतो आणि तोंड खराब करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली म्हणते, काय बघतोस? तर अर्जुन, तर मी सायलीच्या तन्वीला बघतोय. आणि सायली तर खूप साऱ्या मिरच्या खात असते. आणि अर्जुन परत तिच्याकडे पाहतो, मिरच्या तिच्याकडे पाहतच असतो. सायली ती खूप साऱ्या मिरच्या खात असते, 3-4 मिरच्या खाल्लेल्या असतात. मग परत अर्जुन सायलीकडे पाहतो. मग इकडे सुभेदारांच्या घरचा परत सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणते, अश्विन, आता कसला विचार करतोयस? ही डिवोर्स प्रोसेस सुरू करूया ना? अस्मिता म्हणते. तेव्हा अश्विन म्हणतो, खूप नाराज झालो असतो, मला कळले की मी प्रियापासून कायद्याने वेगळं व्हायला हवं, पण खरंच सांगू का, ही डिवोर्सची प्रोसेस सुरू झाली ना तर हे काउन्सिलिंग असणार. त्या कारणासाठी प्रिया परत माझ्या डोळ्यासमोर येत राहील. मग कुठल्याही परिस्थितीला मला माझ्यासमोर प्रिया नको आहे असं म्हणत असतो. आता मला मान्य आहे की तिच्यापासून ताबडतोब डिवोर्स मिळेल, पण तरीही मला आता या प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये पडायचं नाही असं म्हणतो. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अश्विन, तू प्रॅक्टिकल विचार करू शकत नाही आहेस, कारण तू त्यातून बाहेरच येत नाही आहेस. त्या दुःखातून बाहेर आलास तर तू काहीतरी विचार करू शकशील. हे सर्कल आहे दुःख म्हणजे, आणि त्यातून तू गुरफटत आहेस असं प्रतापराव म्हणतात. तेव्हा कल्पना, हे बघ बाळा, तुझा आणि प्रियाचा संबंध कायमचा संपवायचा असेल ना तर घटस्फोट हा एकच मार्ग आहे. मग ती परत जेलमधून सोडवा, माझ्या बाळाचा स्वीकार करा असं बोलू शकणार नाही. अस्मिता म्हणते,
असं बोलू अस्मिता म्हणते. त्यामुळे तर ही सिरियसली विचार कर. तेव्हा अश्विन म्हणतो, मला थोडा वेळ द्या, मग या विषयावर सध्या तरी हा विषय इथंच थांबवता का? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, बरं हा विषय बंद करूयात. मी की नाही अर्जुन आणि सायलीला फोन करते, म्हणजे आपला विषय पण बंदच होईल असं म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा काय निमित्त शोधून काढलेस गं? आपल्याकडे बोलायला तर भरपूर विषय आहेत, तरी पण तुला त्या दोघांनाच कॉल करायचा आहे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, काय एक कॉल करायला काय हरकत आहे? तेव्हा प्रतापराव म्हणतात, अस्मिता जाऊ दे, तुझी मम्मा तुझं काही ऐकणार नाही. तिला कॉल करायचा आहे ना तर करू दे, करा फोन कर असं म्हणतात. आणि मग अश्विन म्हणतो, मी माझ्या रूममध्ये आहे असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो. आणि मग परत आता एकदा अर्जुन सायलीचा सीन दाखवलेला आहे. तेव्हा सायली म्हणते, 2 वडापाव खाऊन माझं काही पोट भरणार नाही दादा असं अर्जुन सायली म्हणत असते. तेव्हा आणखीन 1 वडापाव द्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, 2 वडापाव होत आलेत आणि 4 मिरच्या, किती मिरच्या खातीयेस असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. बाळाचा तरी विचार कर. तेव्हा सायली म्हणते, बाळाचा मी बाळच मागते मिरच्या, तरी एवढ्या मिरच्या खाल्ली असते का मी असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब, हवं तर 1 वडापाव आणखीन खा, पण मिरच्या नाही खायच्या, नाही, नो असं मिरच्या. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन बरोबर. तर सायली म्हणते, तर असंच असेल, वडापाव नसेल तर मिरची नसेल तर चालणार नाही. जर अर्जुनसोबत सायली नसेल तर चालतं का? तशाच प्रकारे वडापावसोबत मिरची नसेल तर चालणार नाही असं सायली म्हणत असते. आणि मग तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो आणि तो फोन असतो कल्पनाताईचा. तो फोन त्यांनी स्पीकरवर टाकलेला असतो. मम्मा. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, काय लव्हबर्ड्स, मज्जा चालू आहे ना? तेव्हा सायली म्हणते, हो आई, खूप मजा करतोय. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अर्जुन सायलीला बाहेरचं काही खायला देऊ नकोस, अगदी चहा कॉफीसुद्धा नाही असं कल्पनाताई म्हणत असतात. मग सायली अर्जुन एकमेकाकडे पाहत असतात. आणि मग तुम्ही जिथे कुठे असेल ना तिथे तळलेलं काही घेऊ नका असं कल्पनाताई म्हणत असतात. मग सात्विक काही ऑर्डर करा. सात्विक कसं ऑर्डर केलं, टेन्शन घेऊ नकोस असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, दादा आणखीन मिरच्या द्या. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मिरच्या, सायलीने मिरच्या का मागितल्या असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा सायली सांगते, घरातल्या मिरच्या संपल्यात नाही म्हणून मी मिरच्या घ्यायला आलेत असं सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझी सून ना डेटवरती आली आहे, तरीसुद्धा घरात काय काय नाही याचाच विचार करते. आता मार्केटमध्ये घेऊन आलो आहे मला आणि मिरच्या घेत आहे असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो मिरच्या घेऊ का मिरच्या? आणि मग ती मिरच्या दाखवत असते सायलीला आणि खात असते. आणि मग अर्जुन घे ना असं म्हणतो आणि तिच्याकडे घेऊ का नको असं म्हणतो. आणि मग असं मिरच्या घ्यायला सांगा, संध्याकाळी तिच्या आवडीचं पिठलं करते असं कल्पनाताई म्हणत असतात. नको मिरच्या, बस झाल्या असं अर्जुन म्हणतो. तेव्हा नको मिरच्या असं अर्जुन म्हणतो असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे नको काय घरातल्या मिरच्या संपल्यात, घेऊ दे ना तिला. अर्जुन खूप आरामात घे असं म्हणतो. नको खाऊ नको असं म्हणतो. असं घे ना असं सारखं सुरू असतं त्यांचं, घे नको. आणि संध्याकाळी घरी लवकर येतो असं म्हणून अर्जुन खूप झालं म्हणून आता मिरची खायची नाही म्हणून तिच्या हाताला धरत असतो. मग बाळाच्या नावाखाली हे कायच खायचं नाही, तुला मी मिरच्या खाल्ले ना तर बाळाला त्रास होईल, पण ह्या मिरच्या तिखट नाहीतच आहेत, एवढी खाऊ द्या ना असं म्हणत असतो. तेव्हा अर्धा वडापाव, अर्धी मिरची शिल्लक आहे, मग तुम्ही संपवा असं सायली म्हणत असते. मग अर्जुन, बरं मी खातो, तू खाऊ नकोस असं म्हणतो. आणि मग तो अर्जुन राहिलेला अर्धा वडापाव खात असतो आणि मिरचीसुद्धा खात असतो. अर्जुनला बाहेरचं काही आवडत नाही, त्याच्या तोंडात एक्सप्रेस म्हणून काही वेगळ्याच असतात. अर्जुनला खूप तिखट लागलेलं असतं. अर्जुन खाता हा असं करत असतो, तिखट लागल्यावर कसं होतं तसं. आणि मग दादा पाणी द्या, पाणी, एवढ्या मिरच्या तिखट आहेत असं म्हणत असतो. किती तिखट आहेत असं म्हणत असतो. मग तुम्हाला इतक्या तिखट लागल्या असं सायली म्हणते. मग पाण्याची बाटली देते आणि अर्जुन पित असतो आणि पिले नाही तितक्या मिरच्या खाऊनसुद्धा अर्जुन म्हणतो, किती तिखट आहेत त्या मिरच्या. सायली म्हणते, खरंच तुम्हाला एवढा त्रास झाला? अर्जुनच्या डोळ्यात पाणी येत असतं. सायली म्हणते, एका मिरचीने एका 6 फुटी माणसाच्या डोळ्यात पाणी आणलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, कॉमेडी असं म्हणतो. आणि मग तू वेडी आहेस आणि मलासुद्धा वेडं करशील तू, बरं वाटते का तुम्हाला असं सायली म्हणत असते. दादा साखर खा असं म्हणतो जरा, आणि मग साखर देतो. मग आणि जास्त तिखट लागते प्रेक्षकांनो, जरा बरं वाटतंय मला असं अर्जुन म्हणतो. बरं झालं, आता मिरच्या, मी आयुष्यात मिरची खाणार नाही. तेव्हा सायली म्हणते, आईला तरी घ्याव्या लागतील ना मिरच्या.
असं म्हणते. तेव्हा अर्जुन डोक्याला हात लावतो आणि इथेच आपला आजचा भाग संपवतो. तेव्हा प्रोमो दाखवलेला आहे. अर्जुन सायलीला म्हणते, तन्वी तूच आहेस, मग का जेलीस होतीस? तेव्हा सायली म्हणते, आपल्या दोघांमध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही, अगदी मी सुद्धा आलेलं चालणार नाही, असं सायली म्हणत असते. आणि मग तेवढ्यात येतो कुसुमताईचा फोन आणि मग कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ बेशुद्ध पडलेत ग, असं कुसुमताई म्हणत असते. मग सायली आश्रमात जाते आणि मग मधुभाऊला म्हणते, तुम्ही खरंच कशाचा त्रास घेतलाय का? कशाचा त्रास करून घेताय असं विचारत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आश्रमाची काळजी वाटते ग, असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, आजपासून वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी माझी, असं सायली म्हणते. आणि मग आता इथे प्रिया सचिनला म्हणत असते, हे जेलमधला सीन आहे प्रेक्षकांनो, तो आश्रम सायलीला अनाथाचा नाथ व्हायचा आहे ना, आता याच गोष्टीचा वापर करून अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करायचं, असं प्रिया म्हणत असते. आणि मग इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद.